मायक्रो फायनान्स कंपनीच्या बेकायदेशीर वसुली, दमदाटी आणि महिलांवरील छळाविरोधात खेड शहरातील शेकडो महिलांनी एकत्र येत खेड पोलीस ठाण्यावर जोरदार एल्गार केला। महिलांनी थेट पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांची भेट घेऊन कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारी नोंदवल्या। महिलांच्या म्हणण्यानुसार फायनान्स कंपनीचे एजंट रात्री अपरात्री घरी येऊन धमक्या देतात, अपमानास्पद भाषा वापरतात आणि मानसिक छळ करतात। या प्रकरणी महिलांनी पोलिसांना लेखी निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली। पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित फायनान्स कंपन्यांना चौकशीसाठी बोलावले असून अशा प्रकारे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला। या आंदोलनाला खेड तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष राबिया जसनाईक यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला। त्यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। बोलताना त्या म्हणाल्या, मी खेड तालुकाध्यक्ष काँग्रेसची आहे, महिला तालुकाध्यक्ष आहे राबिया जसनाईक, आणि महिलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आली आहे। कारण मायक्रो फायनान्सचं जे आहे वसुलीची जी पद्धत आहे खूप वाईट आहे, आणि महिला एकटी सुद्धा घरी असली तर त्याच्या घरामध्ये घुसणे, त्यांना रात्री अपरात्री त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना जोरात आवाजाने त्यांना बदनाम करणे हे चालू झालं आहे। आणि त्यांच्याकडून 30% 35% हे व्याजदर सुद्धा घेऊन महिला खूपच ग्रस्त झाली आहे। तेव्हा मी पोलीस ठाण्यामध्ये ह्यांची तक्रार घेऊन आली आहे आणि हे सांगते की पोलीस ठाण्यातून पोलीस शासनाने आमच्या महिलांच्याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा असं मी म्हणते। आणि त्याच्यामध्ये महिला जी आहेत खूपच म्हणजे त्रासली आहेत। ते कर्ज घेण्याचं त्यांचं फक्त हेच उद्देश होतं की घर सांभाळणं किंवा मुलांचे जे एज्युकेशनच्यासाठी कर्ज घेतलं होतं, पण तरीसुद्धा त्या महिलांना काही उद्योग नसला, त्याचा 10,000 रुपये पगार सुद्धा नसला नाही, तरी 3 कर्जाच्या वरती त्यांच्याकडून त्यांना कर्ज देत आहेत। हे चुकीचं आहे। 3 कर्जाच्या वरती तर द्यायचं नाही आहे। त्याशिवाय त्या महिलांना जे कर्ज कशासाठी दिलं जातं की तो कर्ज घेऊन ते काहीतरी उद्योग करावं। ह्या महिलांचं काही उद्योग नाही तरी सुद्धा गट बनवून कर्ज देतात। तेव्हा शासनाने माझं हे बोलणं ऐकावं आणि हे कर्जामध्ये जे माफी करायची असली तर माफ पण करू शकताय, आणि जर वाटलंच तर तुम्ही ह्याचं हे व्याजदर कमी करून दिलं तर उत्तमच होईल। तेव्हा शासनाशी माझं बोलणं आहे आणि शासनाने माझं ऐकावं आणि आमच्या कोकणातल्या महिलांना न्याय द्यावा।